नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील श्री मारुती मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र मोह, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक मोह या ठिकाणी श्री हनुमान मंदिर, राम लक्ष्मण सीता, शनिदेव गणपती, महादेव पिंड आणि मुंजाबा मूर्ती प्राण प्रतिष्ठान व कलशारोहण सोहळा हरिभक्त परायण मठाधिपती माधव महाराज घुले व 1008 महामंडळेश्वर शांतिगिरी महाराजांचे शिष्य ब्रह्मचारी अविमुक्तेश्वरानंद महाराज यांच्या हस्ते बुधवार 1 मे रोजी संपन्न झाला। या निमित्त अखंड हरिनाम महाप्रसाद कार्यक्रम सोहळा सोमवार 29 एप्रिल 2024 ते बुधवार 8 मे 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे। अखंड हरिनाम सप्ताह, विविध धार्मिक कार्यक्रम आणि सुमधुर श्राव्य कीर्तन संपन्न होणार असून भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा सत्संग, कीर्तन आणि महाप्रसाद याचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे। यावेळी सरपंच प्रदीप साळवे, उपसरपंच संपत भिसे, अध्यक्ष मंदिर बांधकाम समिती सुदाम बोडके, जय बजरंग बांधकाम समिती, जय बजरंग भजनी मंडळ व समस्त ग्रामस्थ मोह यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। याबाबत अधिक माहिती आयोजकांनी दिली। आज या ठिकाणी श्री क्षेत्र मोह या ठिकाणी श्री हनुमान मंदिर, राम लक्ष्मण सीता माता, त्याचप्रमाणे लक्ष्मण भैया, शनिदेव आणि गणपती, महादेव, मुंजाबा या देवतांची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा या ठिकाणी पार पडला। अतिशय उत्साहात आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा उत्सव या ठिकाणी पार पडलेला आहे। हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मठाधिपती हरिभक्तपरायण माधव महाराज घुले यांच्या हस्ते हा सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आता कीर्तन सेवा या ठिकाणी झालेली आहे आणि सर्व तालुकावासी असतील, जिल्हावासी असतील आणि ग्रामस्थ असतील, या सर्वांना मी आवाहन करतो की या ठिकाणी आपण या सोहळ्याचा आनंद घ्यावा आणि कीर्तन श्रवणाचा लाभ घेऊन महाप्रसादाचा पण लाभ घ्यावा अशी मी माझ्या जय बजरंग बांधकाम समिती व मोह ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। रामकृष्ण हरी। आज सांगण्याला एवढा आनंद होतोय का आपल्या मोह गावामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा बजरंग बली, शनिदेव, राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आज प्राण प्रतिष्ठा झाली। त्याबद्दल आमच्या गावाला खूप आज आनंद झालेला आहे आणि 7-8 दिवस आज कार्यक्रम चालणार आहे हा सप्ताहाचा। तरी सर्व भाविकांनी या तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आहे। श्री हनुमान मंदिर, राम लक्ष्मण सीता माता, शनिदेव गणपती, महादेव पिंड आणि मुंजाबा या मूर्तींची आज विधिवत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा माधव महाराज घुले यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे। या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने या पुढील 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह चालणार आहे। या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने व प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने मोह पुण्यनगरीमध्ये आलेले साधू संत महंत व भाविक भक्तांचे मी सरपंच प्रदीप साळवे त्यांचे सर्वांचे व ग्रामस्थांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला पण शुभेच्छा देतो आणि थांबतो। मोह येथील हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा आज रोजी संपन्न झाली आहे। तरी त्या निमित्ताने आज माधव महाराज घुले यांचे सुश्राव्य कीर्तन होते आणि इथून पुढे 8 दिवस सलग आमचा अखंड हरिनाम सप्ताह चालणार आहे आणि मोठमोठे साधू महंत कीर्तनकार महाराज येणार आहे। त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने सगळ्यांचे स्वागत करतो आणि गावकऱ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा। बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने मी सर्व ग्रामस्थांचं आणि पाहुण्यांचं सहर्ष स्वागत करतो। पत्रिका आहे रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी आमच्या मोह या क्षेत्रामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये श्री हनुमान मंदिर, राम लक्ष्मण सीता माता, शनेश्वर, गणपती बाप्पा, महादेव पिंड आणि मुंजाबा यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने भव्य आणि दिव्य असा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरुवात झालेला आहे। या निमित्ताने सकाळी गुरुवर्य माधवजी बाबा घुले यांच्या हस्ते या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण संपन्न झाला। त्याचप्रमाणे इथून पुढचे जे कार्यक्रम 8 दिवस अत्यंत सुस्वरूप आणि अत्यंत देखण्या स्वरूपात होणार आहे, भव्य आणि दिव्य स्वरूपात होणार आहे। त्यामध्ये सकाळी पहाटे 4 ते 6 काकडा असेल, त्यानंतर ज्ञानेश्वरीचं पारायण असेल, त्यानंतर दुपारी श्री रामायण कथा असेल
आणि त्यानंतर संगीत हरिपाठ व 7 ते 9 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील विद्वान अशा कीर्तनकारांची कीर्तन आपल्याला श्रवण करायला मिळणार आहे। मी आपणा सर्व ग्रामस्थांना असेल, सर्व तालुकावासियांना असेल, सर्व जिल्हावासियांना असेल, हनुमान मंदिर या ठिकाणी समितीच्या वतीनं, मोह ग्रामस्थांच्या वतीनं आपणा सर्वांना जाहीर आवाहन करतो, आपण जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी कीर्तन श्रवणाचा आणि 7ही दिवस महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आपणा सर्वांना मोह ग्रामस्थांच्या वतीने आणि भाविकांच्या वतीने आपणा सर्वांना विनंती करतो। परत एकदा सर्वांना रामकृष्ण। त्या प्रसंगी महाराजांनी काय केलं, आपला हात वर केला। लोकांनी त्या हाताकडे लक्ष दिलं, लोकांच्या लक्षात आलं हा तुकोबारायच हात दिसतोय, म्हणजे एक महान साधूचा हात आहे। आणि या हाताच्या उभ्या करण्यातून एक आशय असा आहे की यांना काहीतरी सांगायचंय। असं लोकांच्या लक्षात आल्यानंतर लोकांनी आपलं बोलणं चालणं हालचाली सगळ्या बंद केल्या। असं वातावरण तयार झालं की सुई पडली तर आवाज निघेल। या प्रकारे त्यांना आपल्याला बातमी सांगायची, त्याला योग्य वातावरण दिसल्यानंतर ती बातमी सांगितली। लोक तुम्ही विचाराल त्या वेळेला ते लोक होते आणि त्या लोकांना तुकोबारांनी हात वर करून बातमी सांगितली, मान्य आहे। पण बातमी कोणती सांगितली आम्हाला कशी काय कळणार? असं लोकांचं मत लक्षात घेऊन महाराज कोणती बातमी सांगितली ती अभंगाच्या दुसऱ्या कडव्यात। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक।